विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। दिनांक 21/2/2022 जोडवहीपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी। प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला विक्रीकरिता साठा रचून ठेवलेल्या 5 आरोपितांना अटक करून एकूण 7,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। दिनांक 20/2/2022 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोस्टहीके डी मांजरे यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की भवानीपेठ येथील अंबिका चौक तिरुपती या किराणा दुकानामध्ये प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत असून सदर दुकानात आज मोटारसायकलवर सदर दुकानात प्रतिबंधित गुटखा घेऊन येणार आहे। त्यानंतर मिळालेली बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय शिवाजी राऊत यांना देऊन त्यांच्यासोबत चर्चा करून भवानीपेठ येथील अंबिका चौक तिरुपती या किराणा दुकानाजवळ सापळा रचला असता 2 इसम 2 पांढऱ्या रंगाचे पोते घेऊन मोटारसायकल क्रमांक MH12 RJ 3025 यावर तिरुपती दुकानाजवळ आले असता त्यांना गराडा घालून ताब्यात घेतले। त्यांनी त्यांचे नावे अतिक जावेद पटेल वय 21 वर्ष राहता मुकुंदनगर भवानीपेठ सोलापूर व सोहेल अहमद अब्दुल कुरेशी वय 30 वर्ष राहता 92 सोमवारपेठ सोलापूर असे असल्याचे सांगितले। त्यांना त्यांच्याकडे मिळून आलेल्या प्रतिबंधित गुटखा कोठून आणले व कोणास देणार आहे असे विचारणा केली असता सदरचा गुटखा हा तिरुपती किराणा दुकानाचे मालक नेताजी मोहिते यांना देणार होतो असे सांगितले। त्यानंतर तिरुपती किराणा दुकानाची पाहणी केली असता दुकानात एक इसम उभा असताना त्यास नाव व पत्ता विचारले असता त्याचे नाव नेताजी अप्पाराव मोहिते वय 33 वर्ष राहता 224 शिवगंगानगर मराठा वस्ती भवानीपेठ सोलापूर असे सांगितले। त्यांच्या दुकानाची पाहणी केली असता दुकानात देखील एक पोत्यात प्रतिबंधित गुटख्याचे पोते मिळून आले। त्यानंतर सदरच्या तिन्ही इसमांना पोलीस ठाण्यास घेऊन आल्यानंतर त्यांच्याकडे मिळालेल्या गुटखा हा कोठून आणले याबाबत विचारणा केली असता इसम नामे सोहेल कुरेशी यांनी सदरचे प्रतिबंधित गुटखा हे त्यांनी समाचार चौक येथे जावेद बागवान व त्यांचा मुलगा फैजान जावेद बागवान हे ग्रे रंगाची 4 चाकी वाहन क्रमांक MH46 N8520 यामधून विक्री करत असताना त्यांच्याकडून खरेदी केली असे सांगितले। त्याचप्रमाणे गुन्हा पथकासह समाचार चौक सोलापूर येथे सापळा रचला असता आम्हास 4 चाकी वाहन क्रमांक MH46 N8520 दिसून आल्याने आम्ही वाहनांच्या जवळ जाऊन पाहणी केली असता सदर वाहनांवर 2 इसम असल्याचे दिसून आले। तसेच सदर वाहन एकूण 10 पांढऱ्या रंगाचे पोते भरले दिसले। त्यानंतर 4 चाकी वाहन बसलेले इसमांना नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव जावेद अहमद रफिक बागवान वय 42 वर्ष राहता 749 शुक्रवारपेठ सोलापूर व फैजान जावेद बागवान वय 19 वर्ष राहता 749 शुक्रवारपेठ सोलापूर असे सांगितले। त्यानंतर सदर वाहनाची पाहणी केली असता सदर वाहनात एकूण 10 पांढऱ्या रंगाचे पोते त्यात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला कोठून असा माल मिळून आल्याने ते जप्त केले। त्यानंतर सदरच्या दोन्ही इसामांना मिळून आलेल्या प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला कोठून आणले व कोणास विकणार होतो, आणखी प्रतिबंधित गुटखा कोठे साठा करून ठेवला आहे, अगर कसे याबाबत विचारणा केली असता त्यांची उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता जावेद बागवान यांनी सांगितले की आणखीन प्रतिबंधित गुटखा साठा हा माझ्या घराच्या गच्चीवर कोपऱ्याला लपवून ठेवला आहे, म्हणून आम्ही जावेद बागवान यास त्यांचे घर नंबर 749 शुक्रवारपेठ सोलापूर येथे घरच्या गच्चीवर जाऊन पाहणी केली असता घरच्या एक कोपऱ्यात 9 पांढऱ्या रंगाचे पोते मिळून आले असून त्यांची पाहणी केली असता सदर पोत्यामध्ये प्रतिबंधित गुटखा, सुगंधित गुटखा, तंबाखू व पान मसाला मिळून आले। इसम नामे अतिक जावेद पटेल वय 21 वर्ष राहता मुकुंदनगर भवानीपेठ सोलापूर
व सोहेल अहमद अब्दुल्ला कुरेशी वय 30 वर्ष राहता 92 सोमवार पेठ सोलापूर. नेताजी अप्पाराव मोहिते वय 33 वर्ष राहता 224 शुभंगानगर मराठा वस्ती भवानी पेठ सोलापूर. जावेद अहमद रफिक बागवान वय 42 वर्ष राहता 749 शुक्रवार पेठ सोलापूर. फैजान जावेद बागवान वय 19 वर्ष राहता 749 शुक्रवार पेठ सोलापूर यांच्या ताब्यात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला व वाहतूक करण्यासाठी वापरलेली एक दुचाकी वाहन व एक 4 चाकी वाहन जप्त करून एकूण 7,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच नमूद 5 इसमावर गुन्हा रजिस्टर नंबर 80/2022 भारतीय दंडविधान कलम 328, 188, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त हरीश बैजल, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर वैशाली कडूकर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 डॉक्टर संतोष गायकवाड, माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे, पथकातील अंमलदार पोलीस हवालदार 11-16 आबा थोरात, पोलीस नामदार 628 सुरेश जमादार, पोलीस नामदार 1274 अतुल गवळी, पोलीस कॉन्स्टेबल 1533 सोमनाथ थिटे, पोलीस कॉन्स्टेबल 169 राजेश घोडके, पोलीस कॉन्स्टेबल 613 स्वप्नील कसगाववडे, पोलीस कॉन्स्टेबल 1917 यशसिंग नागटिळक, पोलीस कॉन्स्टेबल 1571 बाळू माने, पोलीस कॉन्स्टेबल 15-4 दत्ता काटे यांनी बसवली आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.